स्लाइड दिसते तुम्हाला सगळ्यांना? काय दिसतंय ज्यामध्ये इमोजीच्या दिसतंय त्या दिसतंय तुम्हाला? ऑफिशियल योगा म्हणजे काय माहिती तुम्हाला? योग म्हणजे बरं योग आहे की योगा आहे कोण सांगेल? योग आहे की योगा आहे? योग आहे आणि योगा म्हणजे काय? योगा म्हणजे काय? आणि योग म्हणजे काय? अच्छा बरं ठीक आहे. योग जे आहे योग हा पतंजली त्यावेळेस जेव्हा त्यांनी केलं होतं तेव्हा आपल्या संस्कृतमधला वर्ड आहे योग. आणि योग हा जेव्हा वेस्टर्नमध्ये गेला तर वेस्टर्नमध्ये त्यांना योग शब्दाचा उच्चार नाही करताना त्यांनी योगा केला. योगचा योगा झाला, आयुर्वेदचा आयुर्वेदा झाला. हे जे आहे हे जेव्हा त्यांनी योगा फॉलो करायला लागले तेव्हा आपल्याकडचे लोक त्याला योगा करायला लागले, योगाचे योगा असं आहे. तोपर्यंत आपल्याकडचे लोक जेव्हा योग होता तोपर्यंत आपल्याकडे जे दुर्लक्ष होतं किंवा की ह्या योगने काय होणार आहे, जेव्हा आपल्याला वेळ पडेल तेव्हा आपण आजारी पडू तेव्हा डॉक्टरकडे जाऊ, तोपर्यंत सध्या काही गरज नाही. आता हा ऑफिशियल योगा जो आहे हा चेअर योगा हा अजून एक वेगळा इनोव्हेटिव्ह बऱ्याच जणांनी बघितला असेल. पण हा चेअर योगा करण्याचं महत्त्व होतं. मागच्या वर्षी तुम्ही कुठे येतो ना हाच घेतला होता चेअर नव्हता. तर सरांनी मागच्या वर्षी घेतला होता. तर याच्यामध्ये थोडंसं आपण इम्प्रूव्हमेंट आपण करूया की चेअर योग. त्या चेअर योगमध्ये तुम्ही सध्या ऑलरेडी जसे बसलेले आहात ह्याच बसलेल्या याच्यामध्ये आपण त्या प्रॅक्टिस करणार आहोत. एक 10-15 मिनिटाचं थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं काउंट देतोय की ज्यामध्ये योग म्हणजे काय, कशा रीतीने तुम्हाला त्याचे फायदे होणार आहे या सगळ्या गोष्टी सांगतात. ठीक आहे. याच्यामध्ये प्रोग्रामचं शेड्यूल अशा प्रकारे राहणार आहे की सुरुवातीला साधारणतः एक 5-10 मिनिटं स्टॉप आणि सगळं इंट्रोडक्शन वगैरे झालं की तुम्हाला आपलं प्रॅक्टिस राहील. तर याचा ऑब्जेक्टिव्ह काय म्हणजे एकट्यावाल्यांनी एकतर शरद सरांनी आणि प्रीती मॅडमने यांनी जेव्हा मला सांगितलं की आमच्याकडचे एम्प्लॉईज आहेत त्यांना योगबद्दल सेशन घ्या, तर आम्ही बराच विचार केला की कंपनीमध्ये जे आहे कंपनीमध्ये मुख्यतः काय काय ऑब्जेक्टिव्ह असे असतात की जिथे योग त्यांना उपयोगी होऊ शकतो. तर यासाठी म्हणून आम्ही त्या फोकसने की जिथं कंपनीमध्ये बरेचसे व्याधी होतात किंवा डिसीज होतात ह्या डिसीजला फोकस करून आम्ही इथं जे तुम्हाला सेशन घेणार आहे ते त्याबद्दल शिकवतो. तर याचे ऑब्जेक्टिव्ह मेन एवढे आहेत की तुमचं जे काम आहे हे काम इझिली आणि व्यवस्थितरित्या झालं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस जो आहे तो तुम्हाला तुमच्या इथे मेंटेन करता आला पाहिजे. नेक पेन असेल, बॅक पेन असेल, त्याच्यात तिथे जर समजा फिंगरचं पेन असेल कारण आपण लॅपटॉपवर काम करत असतो, कम्प्युटरवर काम करत असतो. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी आपल्याला सारख्या ह्या गोष्टींचा म्हणजे पाठीचं झालं किंवा मानेचं झालं याचा त्रास होऊ शकतो. यासाठी म्हणून आपण ते प्रिव्हेंट कसं करायचं यासाठी म्हणून आपण आज शिकणार आहोत. त्यासाठी तुमचं वेलनेस कसं चांगलं आहे. जर तुम्ही वेलनेस जर झाला किंवा तुम्ही जर वर्षापर्यंत चांगले राहिला हेल्दी राहिला तर जेणेकरून कंपनीचा जो आहे तो अल्टिमेटली फायदा असेल की तुमच्या सुट्ट्या कमी होतील आणि शेवटी तो आपण तो आपण पुढे बघणार काय हा एक इंट्रोडक्शन मला तर तुम्हाला माहिती योग म्हणजे काय. पतंजली ऋषी माहिती आहे लोकांना? किती लोकांना माहिती? पतंजली माहिती आहे ना सगळ्यांना? बाबा रामदेव. पतंजली ऋषी नाही माहिती? अच्छा ओके ठीक आहे. तर पतंजली कंपनी माहिती आहे सगळ्यांना, आयुर्वेदिक कंपनी आहे. पण पतंजली कंपनीचं जे ओरिजिन आहे ते योगपासून आहे. कारण बाबा रामदेव जे आहे ते रामदेव बाबांनी पहिले योग जे आहे ते करून नंतर आयुर्वेदाचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री केली होती. पण पतंजली हे जे ऋषी होते त्या पतंजली ऋषींनी सगळ्यात पहिले योग जो आहे हा योगाचा योगसूत्र नावाचा ग्रंथ केला. त्यामध्ये 195 सूत्र आहेत. ह्या 195 सूत्रांचा मिळून आज आपण योगाचे वेगवेगळे प्रकार करतो. जेवढे पण योग तुम्हाला दिसतात हे योग यांच्यापासून म्हणजे पतंजलीच्या योगसूत्रापासून आले. आणि पतंजली ऋषी यांचा जन्म त्यांची आई जी आहे ते अंजली त्यांच्या अंजलीमध्ये म्हणजे त्यांच्या जन्म झाला पतंजली आहे. म्हणजे त्यांचा जन्म अशा रीतीने आपण मॅन्युअल जसा असतो अशा प्रकारचा अनैसर्गिक प्रक्रिया म्हणून त्याचं नाव पतंजली असं आहे. बरं योगाची जी डेफिनेशन आहे ती योगाची डेफिनेशन एक सांगतो की योग म्हणजे नुसतं योगच नाही, योगचा मेन मुळात अर्थ जो आहे तो असा आहे की जोडणे म्हणजे कुठल्या प्रकारचे आयुर्वेदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तसं इथं सुद्धा योग जो आहे तो योगचा अर्थ आहे जोडणे म्हणजे मन, बुद्धी आणि आपलं शरीर या तिघांचं जोडण्याचं काम जे आहे ते योग आहे. त्यामुळे योग जे आहे ते शरीराला स्थिरता देतात म्हणून योग असं म्हणतात. जशी संस्कृतमधली व्याख्या आहे
योगश्च चित्तवृत्ती निरोधात, म्हणजे योग जे आहे योगामुळे आपल्या चित्त म्हणजे मनाला आणि शरीराला त्याला स्थैर्य प्राप्त होतं, म्हणून त्याला योग असं म्हणतात. ठीक आहे. आता बेनिफिट्स ऑफ योग तुम्ही बघू शकता, ते वापरू शकता. तुम्हाला कुठे जे चॅट जीपीटीवर वगैरे गुगलवर सगळ्यावर त्याचे बेनिफिट मिळतील. फक्त मी दोनच बेनिफिट सांगतोय याच्यापैकी. ते बेनिफिट तुम्ही फक्त लक्षात घ्या. एक तर तुम्ही ऑफिसमध्ये जे चेअर योग आहे त्या चेअर योगामध्ये तुम्हाला बेनिफिट हा मिळणार आहे की तुम्हाला सारखं काम करून कामाचं स्ट्रेसमुळे तुम्हाला ब्रेनला फॉगिंग म्हणजे एक म्हणून की त्याला थकवा आलेला असतो. तर हा जो थकवा आहे हा थकवा कसा दूर करायचा 2 मिनिटामध्ये. आणि तशाच प्रकारचा कमरेचा त्रास असेल किंवा मानेचा असेल ह्या ठिकाणचा तुम्हाला त्रास होत असेल तर हा कशा रीतीने तुम्हाला 2 मिनिटामध्ये दुखणं कमी करता येईल किंवा बरं करता येईल. त्यासाठी मग आपण हा चेअर योगा करणार आहे. आणि तशाच प्रकारे दुसरं जे आहे ते दुसरा बेनिफिट याचा असा आहे की तुमचं वेलनेस म्हणजे तुमचे शरीर जे आहे हे शरीर दीर्घकाळापर्यंत चांगलं कसं राहील, डिसीज फ्री कसं राहील यासाठी म्हणून हे इथे 2 बेनिफिट राहणार आहे. त्याच्यानंतर जे पुढे आहे हां ठीक. आता ऑफिसमध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसत असतील. त्यापैकी हे जे मी 4 आजार आम्ही जे डिस्कस करून काढले ते सगळे पहिलं म्हणजे आय स्ट्रेन. सगळेजण लॅपटॉपवर आणि कॉम्प्युटरवर काम करत असतात त्यामुळे सगळ्यांना आय स्ट्रेन असतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते मेंटल फटीग. मेंटल फटीग असतो सगळ्यांना आहे ना मेंटल फटीग म्हणजे मानसिक जो आहे तो तणाव. तिसरं आहे तो म्हणजे नेक आणि शोल्डर पेन. शोल्डर कारण नेकचा पेन होतो या ठिकाणी आणि जे आहे ते अशी मान न ठेवतात की आपण मोबाईलवर असं पण डॉक्टरवर बघताना मान खाली करून बघतो. आणि तिसरे जे म्हणजे बॅक पेन हा सुद्धा करण्याचा होऊ शकतो. त्यासाठी सोल्युशन म्हणजे काय की फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही जे आहे याचं सोल्युशन तुम्हाला देणार आहे. प्रॅक्टिकली कशा रीतीने म्हणजे इझिली तुम्हाला जे आहे याच्यापासून तुम्ही दूर राहाल आणि जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला याच्यापासून क्युअर मिळेल. आता हे वाक्य तुम्ही बघितलं तर मला काही थोडंसं शॉकिंग होईल. वाचलं सगळ्यांनी दिसतंय का वाक्य? दिसतंय का? नाही दिसत. पुढे वाच सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. ऐकलंय असं नाही ऐकलं. याच्या तुम्ही खाली जे रिसर्च पेपर टाकले ना हे सगळे 4 रिसर्च पेपर टाकले RNDचं आहे कोणी तुम्ही ते रिसर्च पेपर टाकले तर म्हणजे का लोकांना विश्वास नसतं समजा की काहीतरी टाकले मनाने असं नाही आहे. तर हे जे आहे हे 4 लिंक टाकले सगळे 3 लिंक्स ह्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की स्मोकिंग व्हाय इज द न्यू वे ऑफ स्मोकिंग. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सिटिंग म्हणजे आपण 6 तासापेक्षा जास्त जर बसलो तर आपल्याला हाय रिस्क ऑफ डायबिटीज असते, BP असतो, ओबेसिटी आणि ब्रेन फॉग हे 4 गोष्टी जे आहेत ते 6 तासापेक्षा जास्त जर आपण बसलो तर आपल्याला होऊ शकतं. आणि आपण मला असं वाटतं एक 8 तास तर मला वाटतं 4 तास सकाळी आणि 4 तास नंतर असं आपण 8 तास तर बसतो. त्याच्यापेक्षा जास्तच असतं पण 8 तास तर असतं. तर हे जे 8 तास आहेत हे तर 6 तासाचं सांगितलं 6 तास पर डे. त्यामुळे सायंटिफिक रियालिटीच्या नुसार जर समजा तुम्ही एवढं जर बसलं तर तुम्हाला स्मोकिंगचे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम सगळे होतीलच. त्याच्या व्यतिरिक्त डायबिटीज, BP आणि ओबेसिटी हे सुद्धा होते. आणि याच्यावर त्यांनी 36 स्पेशालिस्ट क्लिनिकल ट्रायल केले आणि क्लिनिकल स्टडीचा रिपोर्ट याच्यामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला शेअर पण करेन. दुसरे जे आहे की जे लोक 8 तासापेक्षा जास्त बसतात त्या लोकांसाठी ब्लड जे आहे ते ब्रेनला 40% कमी सप्लाय होतं आणि 40% ब्लड कमी सप्लाय झाल्यामुळे त्या ठिकाणी मेटाबॉलिझम आपली कमी होते. मेटाबॉलिझम चयापचय क्रिया ही कमी होते. त्याच्याच प्रकारे ह्या ब्रेनला मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे एन्झायटी, स्ट्रेस आणि त्याच्यात आपण म्हणतो की बाबा पोश्चर जे आहे ते पोश्चर आपण असं बसणं ताट बसत नाही त्यामुळे ओव्हर पोश्चरचा सुद्धा त्रास होऊ शकतो. तर हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही सगळेजण 8 तासापेक्षा जास्त बसत ना बसतात की जास्त फिरायचं काम आहे मला सगळेजण बसले जातात. ठीक आहे. हा विषय सिरियस आहे ना सिरियस की नाही? तर म्हणून ठीक आहे. आता याच्यासाठी म्हणून आता आपण मी 2 प्रश्न विचारतो. हे सगळेजणांना ऑलरेडी आहे. 3 वाजेनंतर कोणाला असं वाटतं की आता आपण थकलेलो आहे तर सगळ्यांनाच वाटायचं वाटतं की नाही? HR आहे ना पण काय आहे त्यांना पण माहिती आहे की बाबा काय आहे ते सुद्धा थकतच ते पण म्हणत होते. अच्छा ठीक आहे. मग तुम्ही रिक्वेस्ट करा सॅटर्डे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना नेक पेन, ॲसिडिटी आणि पॅकेट हे सुद्धा होत असेल ना होतं की नाही? पॅकेट आहे कोणाला आहे की नाही? आहे
ठीक आहे. तशाच प्रकारे बऱ्याच जणांना डोळ्यांचा त्रास आणि त्याच्याच प्रकारे झोप नाही येत, हे सगळ्या गोष्टी होत असतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला जे आहे त्या गोष्टीमुळे काय काय त्रास होऊ शकतो, जे आपण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या जे आजार आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे हे 7-8 आजार केलेले की माऊस शोल्डर. आपण माऊस पकडतो, माऊस पकडल्यामुळे सारखा हलवून म्हणून या ठिकाणी शोल्डरच्या ठिकाणी पेन होऊ शकतो आणि माऊस शोल्डर नावाचा आजार आहे. तर हा माऊस शोल्डर होऊ शकतो. त्याच्यानंतर टेकनेक, मान खाली बघून बघून आपल्याला टेकनेक असा आजार म्हणजे मानेच्या ठिकाणी जो आहे तो आयडियल जो आहे तो 30 डिग्रीपर्यंतचा अँगल असला पाहिजे. पण आपण 45 किंवा 90 डिग्रीपर्यंत पण असतात तर मोबाईलमध्ये बघल्यामुळे आपल्या मानेच्या ठिकाणी जो आहे ते स्पॉन्डिलायसिस किंवा त्या ठिकाणी जे आहे ते गॅप निर्माण होऊ शकतो. तशाच प्रकारे पुढचा जो आहे ते आहे की कीबोर्ड. कीबोर्डमध्ये आपण टाकताना आपला लॅपटॉप जर असेल तर लॅपटॉप असा असतो आणि पेन चालू होतो आणि हे पेन जे आहे हे कमी करायचं तर आपल्याला चेंजचा उपयोग होतो. तर आता हे सिग्नल तुम्हाला मला वाटतं नेहमीच दररोज मिळत असतील. हे सिग्नल जे आहे हे सिग्नल आले म्हणजे समजायचे की आता तुम्हाला योग करायची गरज आहे, 2 मिनिटं काही घ्यायची गरज आहे. ठीक आहे. होतं ना, यॉनिंग होतं ना तुम्हाला सगळ्यांना, झोप लागते ना ते यॉनिंग. बरं, नेक स्टिफनेस होतो सगळ्यांना, बसून 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 मानेचं दुखणं असो किंवा नेकमध्ये स्टिफनेस असो किंवा रिस्टमध्ये प्रेशर येणं झालं किंवा स्टमकमध्ये ब्लोटिंग, हे तर खूपच जणांना की स्टमकमध्ये ब्लोटिंग झालं किंवा सारखा ॲसिडिटीचा त्रास होतोय अशा प्रकारे. आणि इरिटेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो इरिटेशन. तर ह्या सगळ्यांसाठी म्हणून आपण आता सोल्युशन बघूया. एक छोटंसं आहे त्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगून देतो की जे जे लोक डेस्कवर खूप जास्त प्रमाणामध्ये काम करतात आणि ज्यांना डोळ्याचा त्रास होतो अशा लोकांनी त्रिफळा जे आहे त्या त्रिफळाचं चूर्ण मिळतं मार्केटमध्ये. ते त्रिफळाचं चूर्ण 1 चमचा सकाळी किंवा संध्याकाळी कधी एकदा घ्यायचं, जेणेकरून डोळे जे ते डोळे दीर्घकाळापर्यंत चांगले राहतील. आणि ज्यांना चष्मा नसेल त्यांना चष्मा नाही लागणार आणि ज्यांना चष्मा असेल त्याचा नंबर सुद्धा कमी झालेले आहे. अशी क्लिनिकली पूर्ण रिझल्ट त्रिफळा चूर्ण फार महाग नाही मिळत, हार्डली 50-100 रुपयामध्ये तुम्हाला खूप चांगलं महिन्याभर मिळेल. त्यामुळे हे त्रिफळा चूर्ण दररोज सगळ्यांनी घेतलं तर खूप फायदे. दुसरी गोष्ट, ज्यांना मानेचा त्रास आहे किंवा कमरेचं दुखणं आहे अशा लोकांनी महाग असणारे एक औषध मिळतं जे मार्केटमध्ये जास्त महाग पण नाही. हे औषध जे आहे 20 ml 2दा जर घेतलं ते तुम्ही डेस्कवर जरी ठेवलं तरी कमरेचं जे दुखणं आहे ते इन्स्टंट म्हणजे हार्डली 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कमी होईल. आयुर्वेदिक औषधं खूप स्लो काम करतात, कामच करत नाही किंवा त्याचे रिझल्ट माहिती नसतात, विश्वास नसतो लोकांना. पण मी तुम्हाला हे गॅरंटेड सांगतो की तो जेवढे ॲलोपॅथीची औषधे जेवढी इन्स्टंट काम करतात त्याच्यापेक्षा पण फास्ट आयुर्वेदाचे करतात जर तुम्ही वेळेवर आला. जर तुम्ही तो आजार पूर्णतः म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जुना झाल्यानंतर ॲलोपॅथीची औषधं घेऊन थकल्यानंतर आयुर्वेदाकडे आलं तर त्याला मात्र एवढा वेळ लागला. ठीक आहे. तशाच प्रकारे डोळ्यांचं झालं, मानेचं आणि कमरेचं झालं. आणि जर समजा कोणाला डोकं दुखायला लागलं एका ठिकाणी ते वचा तेल म्हणून मार्केटमध्ये मिळतं, वेखंडाचं तेल. आयुर्वेद इथं कोणाला माहिती आहे आयुर्वेद म्हणजे काय माहिती आहे मला? आयुर्वेदिक ट्रीटमेंट मग घेतली का? नाही का नाही घेतली? तुम्ही घेतले कशाबद्दल? अच्छा, कसं फरक कसं होतं? चांगलं अजून कोणी घेतलं? बरं, आयुर्वेद म्हणजे काय माहिती आहे का? अच्छा हा एक कन्सर्न आहे पण आता बरेच जण वाटतात असं आहे. आता आमचंच जवळपास इकडे नाही म्हणजे तुम्ही थोडं गुगलवर सर्च करा पण आहे आपलं म्हणजे 2007 पासून आपलं आहे अंबरनाथमध्ये. त्यामुळे अशा प्रकारचे आहेत आयुर्वेदिक डॉक्टर. अंबरनाथमध्ये जर तुम्ही म्हणाल तर जवळपास 23 आयुर्वेदिक डॉक्टर असं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की असं डोंबिवलीवर सगळ्यात द्यायची गरज नाही. अंबरनाथ सुद्धा आता एवढं डेव्हलप झालं की सगळ्या ठिकाणी आयुर्वेदाचं होमिओपॅथी सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे तुम्ही पहिले आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेण्याचा जो काय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा की आयुर्वेदाने फरक पडतो. तर तुम्हाला असं वाटलं की आयुर्वेद म्हणजे काय की हे पुढे अशा प्रकारचे आणि औषधं चूर्ण अशा प्रकारचं असं काहीही नाही. माझ्या ॲलोपॅथी सारखं त्याच्यामध्ये इन्स्टंट औषधं जी आहेत इन्स्टंट औषध झाले की त्याने फरक चांगला पडतो. आणि क्रोनिक डिसऑर्डर म्हणजे कुठले की डायबिटीस, बीपी, पॅरालिसिस, त्याच्यात प्रकारे स्ट्रोक अशा प्रकारचे आजारांमध्ये खूप चांगलं काम करतं. जॉईंट पेनमध्ये चांगलं काम करतं, थायरॉइडमध्ये चांगलं काम करतं. आपण थायरॉइडच्या बीपीच्या गोळ्या सगळ्यांचे बंद केलेले आहेत असे पेशंट आहेत आपल्याकडे. आणि असे पण पेशंट आहेत त्यांची जॉईंट पेनचे जे औषध आहेत ॲलोपॅथीचे ते वर्षानुवर्ष घेतले 10-15 वर्ष तरी सुद्धा त्यांना काही फरक नाही पडला. तो आपल्याकडे फरक पडला. तशाच प्रकारे सायकॅट्रिस्ट ते ठाणे डोंबिवली नंतर
जे हॉस्पिटल वगैरे सगळ्यांच्या ठिकाणी 20-20 वर्ष ॲलोपॅथिक सायकॅट्रिकची औषधं घेतले, म्हणजे एक्झायटीसाठी आणि मानसिक तणावासाठी. त्यांच्यासाठी नाही झालं, पण आपल्याकडे पंचकर्म आहेत, ह्या औषधामुळे हे सगळं चालू आहे. तुम्ही कुठेही जा, पण आयुर्वेदिक औषधांसाठी नक्की जा, नक्की ट्राय करून बघा. तुमचे आजार क्रोनिक असो किंवा ॲक्यूट असो, कुठले ॲक्यूट म्हणजे जे ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार असो, किंवा जे जुनाट आजार आहे यांच्याकडे कुठल्याही प्रकारासाठी तुम्हाला हे उपयोगाचं आहे नक्की. आणि ते पूर्णतः आयुर्वेदिक मेडिसिन असल्यामुळे 1% पण साईड इफेक्ट नाही आहे, आणि हे पूर्णतः तुम्हाला लॉंग टर्मसाठी उपयोगाचे आहे. ॲलोपॅथीच्या प्रत्येक मेडिसिनचे जिथे इफेक्ट दिलेले आहेत तर साईड इफेक्ट जास्त दिले आहेत. तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही त्या ॲलोपॅथिक कंपनीमध्ये काम करताय त्यामुळे प्रश्न नाही. पण मी असं नाही म्हणाले की ॲलोपॅथी कुठे हे ॲलोपॅथी जी आहे ती ॲलोपॅथी काही काही गोष्टींमध्ये ॲलोपॅथी चांगली, काही ठिकाणी होमिओपॅथी चांगली, काही ठिकाणी आयुर्वेद चांगले, काही ठिकाणी योग चांगले आहे. प्रत्येकाचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. ज्या ठिकाणी आता आपल्याला नवीन जे आहे गव्हर्नमेंट आपण म्हणतो की सगळ्या पॅचेसचं मिळून एक नवीन आता ट्रीटमेंटची पद्धती आणली, नवीन मोडॅलिटी आणली. ज्या ठिकाणी ॲलोपॅथी करते ॲलोपॅथी वापरा, त्याच ठिकाणी आयुर्वेद पण वापरा, त्याच ठिकाणी होमिओपॅथी पण वापरा. जेणेकरून ज्या केसेसमध्ये जे चांगलं ते द्या, पण ते वापरा असेल तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा त्याचा उपयोग करू शकता. करा ना प्रॅक्टिकल सेशन. डॉक्टर पूजा सगळ्यांनी मध्ये अर्धा हात जागा पोझिशन कशी असली पाहिजे हे मॅडम दिसतात का सगळ्यांना तिकडे व्यवस्थित, म्हणजे वाटत या साईडला कोणाला दिसत नसेल मागच्या साईडला इकडे आलेलं चालेल, तुमच्या साईडची जागा आहे बघा. म्हणजे कारण हे जे मॅडम करणार त्याप्रमाणे करायचं, म्हणजे काही तुमच्याकडे चुकीचं झालं नाही पाहिजे. तुम्हाला प्रॉपर शिकवायचं आहे, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली करा, तर प्रॉपरली कंपनीला फायदा बी लागेल. ठीक आहे. तर पहिले आम्हाला डोळ्यामध्ये घेऊन करू तुम्हाला 20 मिनिट आहे आपल्याला तर सगळ्यांनी पुढे घेऊन मॅडम आणि ठीक आहे. सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिले आता सगळेजण आता त्यांचं लेक्चर झालं, आमचं लेक्चर झालं, सगळे लेक्चर ऐकून तुम्हाला ब्रेनमध्ये फॉगिंग तयार झालं, जे नेहमी आता याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आता आपण थोडंसं आता मॅडम सांगितलं त्याप्रमाणे वॉर्निंग येईपर्यंत वॉक करा. येस. आणि आता डोळ्यावर असं आपल्याला 5 टाइम्स करायचं आहे. 1 2 3 4 5. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ठीक आहे. ओके. त्या डोळ्याचा व्यायाम करायचा आहे. डोळ्यांच्या व्यायामामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला डोळ्यांचे आयब्रोज पूर्ण वरती न्यायचे आणि खाली न्यायचे, मान सरळ ठेवायचे. एकदा करून दाखवा तुम्ही. हां, अशा प्रकारे आपल्याला करायचं. असं आपल्याला 5 टाइम्स करायचं. ठीक आहे. चला स्टार्ट करायचं. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता हे वरतून खाली जाताना खालून वरती न्यायचं आपल्याला. असंच 5 टाइम्स करायचं. 1 2 3 4 5. ठीक आहे. हां,
याला टेन्शन करायचं. बरं, डोळ्यावर काय वाटतंय काम वगैरे काय वाटत नाही. ठीक आहे, असं वाटेल. आता आपल्याला लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट असं 5 टाइम्स करायचं आहे. म्हणजे आयबॉल्स आपल्याकडे लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट असं करायचं आहे. पहिले आपण राईट टू लेफ्ट करू, मग नंतर लेफ्ट टू राईट. स्टार्ट करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ठीक आहे, आता लेफ्ट टू राईट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, ठीक आहे. एक्सरसाइज करा. ठीक आहे. आता आय मुवमेंट येथे डायगोनली करायची. मॅडम एक करून दाखवू. क्रॉस साईड कशी असते ना तशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. एकदा करून दाखवू. ठीक आहे, असे आपल्याला 5 करायचे. ठीक आहे. 1 2 3 4 5. आता ऑपोजिट डायरेक्शनला 1 2 3 4 5. श्वास घ्या, आरामात बसा वाटलं तर. ठीक आहे. आता एक महत्त्वाचं ॲड करतोय आपण. त्याच्याने काय डोळ्यावर काय वाटतं, प्रेशर वगैरे? मला असं वाटतं की म्हणजे आपण म्हणतो की अरे हा काय डोळे बोल फिरवायचा व्यायाम येतो आहे, पण ह्या व्यायामामुळे डोळ्यांची जी दृष्टी आहे ती एवढी चांगली होते की कोणाला कधी चष्मा असेल तर चष्मा पण जाऊ शकतो फक्त ह्या व्यायामामुळे. त्यामुळे आणि याच्यासोबत जर त्रिफळा घेतलं उत्तमच. तर अशा प्रकारे जे आहे हे असा व्यायाम आहे. आता अजून एक मोठा व्यायाम आपण करणार आहे जो कॉन्सन्ट्रेशन पण वाढवेल आणि डोळ्यांची शक्ती पण वाढवेल. हा त्राटकचाच एक प्रकार आहे. त्राटक जो आहे ज्याने आपले कॉन्सन्ट्रेशन वाढवेल. आता सगळ्यात पहिले सगळ्यांनी आता थम्सअप करते ना, करते ना. येस, ते आता बरोबर समोर ठेवायचं. बरोबर आहे असं जे आपली रूममध्ये आहे त्याच्या बरोबर समोर, म्हणजे तिथं आपण टिक्का लावतो त्याच्या समोर ठेवायचं बरोबर. ठीक आहे, त्याच्याकडे बघायचं फक्त बस. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तो हळूहळू करून आपल्या मध्ये आणायचा आहे. डोकं डोळ्यांच्या मध्ये आणायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला तो 1 अंकाचे 2 अंक दिसतील त्यावेळेस तो परत लावून द्यायचा आणि परत मध्ये आणायचं. असं आपल्याला 5 वेळा करायचं. ठीक आहे, कळलंय की मॅडम एकदा दाखवू. मॅडम एकदा दाखवू कसं करायचं. ठीक आहे, स्टार्ट करूया. 1 हळू आराम. दिसतंय का? 2 दिसतंय का? ती एकच दिसतंय का? 4 दिसतंय? 4 दिसतंय ना? ठीक आहे. 2 3 4 5. ठीक आहे, काय वाटतंय? थोडंसं ताण लागत असेल, थोडं रिलॅक्स व्हायचं, परत एक डीप ब्रीथ घ्यायचे आणि रिलॅक्स करायचं. ठीक आहे, वाटतंय का? काय वाटत नाही? वाटतंय ना? हा तुम्ही जरूर करा. तुम्हाला म्हणजे आम्ही सिलेक्ट करून आले तुमच्यासाठी स्पेशल, त्यामुळे हा तुमच्यासाठी नक्की उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर अजून एक पुढचा व्यायाम जो आहे डोळ्यांचा, तो म्हणजे आपल्याला ब्लिंकिंग करायचं आहे. मॅडम 20 टाइम्स करायचं आपल्याला. स्टार्ट करायचं. येस, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, रेस्ट करायचं आहे आता आपल्याला. आईज क्लोज करा. श्वास घ्या, दीर्घ श्वास आणि सोडा आणि कम्फर्टेबली बसा. ठीक आहे, डोळ्याचा काय कसा वाटतोय? काय वाटते डोळ्यांवर स्पेस वगैरे? कोणाला असं वाटते का चक्कर वगैरे आलं वाटते कोणाला? हा जर तुम्ही आता 5 वेळा केला म्हणून, हा जर तुम्ही 10 वेळा किंवा 15 वेळा केला ना तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की हो याच्याने
कधी कधी असं होतं की डोळ्याच्या ठिकाणी समोर गोलगोल फिरल्यासारखं वाटतं किंवा आपला चष्मा जो आहे तो चष्म्याच्या ठिकाणी नंबर हळूहळू कमी होत जाणं, हे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला स्वतःहून जाणं. त्यामुळे तुम्ही दररोज करा आणि याला जास्त वेळ लागणार नाही, 2च मिनिटं लागणार आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे मला कसं. म्हणजे आपण 5 टाइम्सच केला, हा तुम्ही 15 to 20 टाइम्स करू शकता. ठीक आहे. आणि आता याच्या पुढचा मानेचा व्यायाम करायचा. हे थकल्या डोळ्यांच्या व्यायामाने थकलेत ना, ठीक आहे. मग आता मानेचा व्यायाम करूया. मानेचा व्यायाम सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सगळ्यांनी हात समोर ठेवा. ठीक आहे. मग आता एकदम हल्लेचे याच्या मागे जेवढे करते तेवढे मागे बंदी करायचे तुम्हाला. एकदम बॅक साईडला माझी मान दुखली. बॅक साईडला आता मान जी आहे ती फर्स्ट राईटला नंतर ठीक आहे. डोळ्याचं झालंय. हे अनुलोम विलोम जरी केलं तरी तुमची ब्रेनची ऍक्टिव्हिटी फास्ट होते आणि जी 40% कमी झालेली आहे ती 40 काय 60% पण होते. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यात उपयोगाचं आपला अनुभव होता एक गाड्या कमरेचं गाड्यांचं. तर सगळ्यांनी हात वरती जोडा. जेव्हा एक दोन फास्ट कन्फ्युजन होतं. एकच एक काढण्याचा प्रोग्राम करतो आपण कारण आपल्या केंद्र एकच आयडिया एक आणि दोन वाटतं काही तेच वाटतं काही असे तुम्ही जर सध्या 20 वेळा केलं तर बस तुम्ही एकदम सगळ्यात फ्रेश. ठीक आहे. एक इंग्लिश करायचं आणि एक सेकंड. डायबिटीज बी तुम्ही 6 तास काय 8 तास काय 12 तास बसायला लागले. हे जर तुम्ही व्यवस्थित दररोज कमीत कमी 20 सूर्यनमस्कार असाल तर सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत तुमचे बऱ्यापैकी दूर होतील. आता तुम्हाला 2x2 चा फॉर्म्युला जो आहे हा तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येकाला वापरायचा आहे. मी तुम्हाला 4 जे आहे 4 गोष्टींसाठी योग सांगितलं तर प्रत्येकासाठी तुम्ही 30-30 सेकंद जरी दिले तर तुम्ही त्यात सिलेक्ट करा. कुठला करायचा, राईट लेफ्ट वरती राईट कुठला करायचा, मानेचा कुठला करायचा, कमरेचा कुठला करायचा आणि तसाच जो आहे तो ब्रेनचा कुठला करायचा. तुम्ही जर आता दरवेळेस 2 तासाचं असं जर काढले 2 मिनिटं तर तुम्हाला इथं जी आहे आत्ताची जी तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा तुमची प्रोडक्टिव्हिटी अजून चांगली वाढत नाही. ह्या 4 गोष्टी ऑफिससाठी आणि रेग्युलरसाठी सूर्यनमस्कार याच्यासाठी सांगितले तुम्हाला की जेणेकरून तुम्ही रेग्युलर जे आयुष्य आहे रेग्युलर आयुष्यामध्ये तुमचं फिजिक म्हणजे आता बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं. ह्या सगळ्या स्टेप जसं आहे त्याप्रमाणे करा. खूप चांगला फायदा आहे. ठीक आहे. काही कोणाला काही प्रश्न आहे काही जर समजा कोणाला काही शंका वगैरे असेल तर त्या विचार आणि त्याच्यानंतर आपण सेशन संपवूया. ठीक आहे. लॅपटॉप फक्त मांडीवरती घेऊन वर्कआउट करू नका. आणि तरी घरी पण असं आला तेव्हा त्याला मांडीवरती घेऊन नेहमी असं किंवा फिंगर्स त्याला एका डेस्कवर ठेवा किंवा तुम्हाला फोन पडेल पण नाही करायचं विचार आहे. मला फायदा लॅपटॉपचं डेफिनेशन लॅपटॉप आहे म्हणजे लॅपटॉप घेऊन काम करण्यासाठी आहे तो खरं तर म्हणजे लॅप म्हणजे आपली मांडीवर घेऊन काम करण्यासाठी तो आहे लॅपटॉप करा. परंतु जर समजा आपले जी आहे आपली जीवनचर्या जी आहे दिनचर्या जी आपली आहे त्यानुसार जर आपण जर ते लॅपटॉपवर तशा प्रकारे जर काम केलं तर आपल्याला कमरेचा सगळ्यात महत्त्वाचा त्रास होईल आणि मानेचा सुद्धा होईल. कारण आपल्याला असं बघावं लागतं आणि कंबरची जे आपण स्टार्टपासून त्यापासून निगेटिव्ह असतो चष्म्याच्या ह्याच्यामध्ये लवकर एकदा लागलं की जात नाही. यासाठी म्हणून औषधं ती औषधं जेवढी शक्य होईल तेवढे अवॉइड करायचे आणि पथ्य म्हणजे आयुर्वेदामध्ये पथ्य म्हणतात त्याला की ह्या गोष्टी अवॉइड करणं ह्या गोष्टी खाणं ह्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तुम्ही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. म्हणजे जर आमच्याकडे किंवा पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जेवढे काही तुम्ही औषधं घेताय ते औषधं काही न घेता सगळ्यात पहिले हे पथ्याचा पेपर आहे हा पहिले फॉलो करा. पथ्य पाळण्याला तुम्हाला औषधाची गरजच नाही. तुम्ही औषध घेऊच नका काही गरज नाही तुम्हाला औषधाची फक्त पथ्य औषध पाळा. त्यामुळे पथ्य म्हणजे काय हे सगळं मी सांगेल बद्दल जेव्हा एकदा 23 सप्टेंबरला जर समजा तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर 23 सप्टेंबरला राष्ट्रीय इंटरनॅशनल आयुर्वेद दिवस आहे. आयुर्वेद दिवस म्हणजे आयुर्वेदाबद्दलचं जे आहे तर जसं आज इंटरनॅशनल योग दिवस आहे तसं इंटरनॅशनल आयुर्वेद दिवस आहे 23 सप्टेंबरला. जर तुम्हाला सगळ्यांना आवडलं आपण त्यावेळेस पण घेऊया आणि त्याबद्दल मी आयुर्वेदाबद्दलचं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. तर योगा घर पे नहीं कर पाते हैं ऑफिस में भी आप ऑफिस योगा कर सकते हैं है ना. अब कोई नहीं बोलेगा कि टाइम नहीं मिलता है योगा करने के लिए एक्सरसाइज करने के लिए. हेल्थ वेलनेस इज ऑन टॉप प्रायोरिटी सो प्लीज टेक केयर ऑफ इट. मैं रिक्वेस्ट करूंगी कि मिस्टर जीवन चौधरी एंड मिस ज्योति चौधरी आप आइए यहाँ पे.
gift which is taken as a token of honor for your presence on this day with us. So thank you so much for it. Thank you, sir.